नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आज 26 फेब्रुवारी 2024 आणि आजपासून आपल्या महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या वर्षीचं बजेट जाहीर करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या बजेटमध्ये या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्या घोषणा केल्या जाऊ शकतात, याचबरोबर कर्जमाफी जर झाली तर किती लाखांपर्यंत होणार, याचबरोबर याच्या अगोदरच्या कर्जमाफी योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत या दोन्ही कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार का, याचबरोबर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची तरतूद झाली तर कशा पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, या संपूर्ण कर्जमाफीचा गुंतागुंत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। संपूर्ण शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, कारण मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट तुम्हाला कोणीही सांगणार नाही, तेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या 8 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं असेल की मागील कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय होणार। म्हणजेच मित्रांनो, मागे याच्या अगोदर 2 कर्जमाफी योजना राज्य सरकारच्या माध्यमातून 2 वेगवेगळ्या सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आल्या। पहिली कर्जमाफी योजना देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवण्यात आली आणि या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं 1.5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ झालं। परंतु मित्रांनो, अद्यापर्यंत त्याच कर्जमाफी योजनेअंतर्गत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अद्यापही 6.5 लाख शेतकरी कर्जमाफी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत। ते त्या शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा या राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी देण्यात आलेली नाही, परंतु त्याच्यासाठी निधी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून तरतूद केलेली नाही। परंतु एक आकडेवारी सांगण्यात आलेली आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 6.5 लाख शेतकरी पात्र आहेत, परंतु त्यांना कर्जमाफी देण्यात आली नाही, परंतु देण्यात येईल अशी राज्य सरकारची भूमिका आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। परंतु या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या 6.5 लाख शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांची आवश्यकता आहे। जर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून 6,500 कोटी रुपयांची तरतूद करून निधी वाटपासाठी जर मान्यता जर देण्यात आली तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अद्यापर्यंत प्रतीक्षेत असलेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांना 6,500 कोटींची कर्जमाफी दिली जाऊ शकते। आणि या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास 2014 ते 2017 पर्यंतचे शेतकरी पात्र होणार आहेत। याचबरोबर जवळपास मित्रांनो 1.5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत होणार आहे। 2 लाख रुपयापर्यंतचं काय होणार नाही, 1.5 लाख रुपये होईल, उर्वरित तुम्हाला भरावं लागेल। व्याजासकट 1.5 लाख, मुद्दल व्याज तुमचं जे काही असेल ते 1.5 लाखच होईल आणि वरतं तुमचं 2 लाख असेल तर 50 भरावं लागतील, 2.5 लाख असेल तर 1 लाख भरावं लागेल। जेवढं काही तुमचं 1.5 लाखाच्या वरचं कर्ज जे आहे ते तुम्हाला स्वतः भरावं लागेल, अशी तात्पुरती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की 2019ला सरकार बदललं आणि सरकार बदलल्याच्या नंतर महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि त्यांच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला होता की आम्ही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी करू, आणि तशा पद्धतीने त्या सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी झाली। परंतु मित्रांनो, त्याही योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास भरपूर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही। काही तांत्रिक अडचणी म्हणा की काही त्रुट्या म्हणा की काही सरकारच्या प्रॉब्लेममुळे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही आणि जवळपास मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 864 कोटी रुपयाचा निधी वितरित केला जाईल अशी एक शक्यता वर्तवण्यात होती, परंतु एक निधी तरतूद केली, परंतु वितरित करण्याकरिता मान्यता दिली नाही। परंतु या तरी आजपासूनच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या सरकारच्या माध्यमातून जर 864 कोटी रुपयाची जर मान्यता देऊन वितरित करण्याकरिता जर मान्यता दिली तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते, 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होऊ शकते। आणि मित्रांनो, या योजनेसाठी जवळपास 2014 ते 2019 पर्यंतचे शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र होणार आहेत, अशा प्रकारचे एक छोटंसं अपडेट देण्यात आलेलं होतं। आणि मित्रांनो, जवळपास 2 लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफ या योजनेच्या माध्यमातून होणार आहे। परंतु मित्रांनो, एक मोठा प्रश्न असा आहे की या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं होतं, याचबरोबर पुन्हा ज्या शेतकऱ्यांनी 2019 नंतर कर्ज उचललं, 2019 नंतर 2019, 20, 21, 22 व यावर्षी 2023ला
जे काही राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि याच्या अगोदर अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या सर्वच्या पार्श्वभूमीवर किंवा लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी जर या सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरसकट कर्जमाफीचा जर निर्णय घेतला तर त्याही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा दिला जाऊ शकतो। परंतु अद्यापर्यंत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचंही लक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आहे। परंतु मित्रांनो, या अगोदरच्या ज्या काही कर्जमाफी योजना राबवण्यात आलेल्या होत्या त्या मात्र 100% कर्जमाफी होणार आहे, कारण की सरकारने तरतूद केलेली आहे, GR काढलेले आहेत। त्यामुळे त्या अगोदरच्या कर्जमाफी योजना तर त्या 100% शेतकऱ्यांना या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीआधी करणं आहे आणि या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 100% कर्जमाफी संदर्भात निर्णय होणार आणि ती कोणते निर्णय होणार मी तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2014 पासून ते 2017 पर्यंतच राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे। 1.5 लाख रुपयापर्यंतच शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 864 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकार करणार आहे। त्यामुळे राज्यातील या दोन्ही योजनेअंतर्गत जे शेतकरी वंचित राहिलेले होते त्या वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, आता ही झाली कर्जमाफी, परंतु जे शेतकरी 2014 पासून ते आतापर्यंत किंवा 2019 पर्यंत 2014 पासून ते 2019 पर्यंत जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांनाही आतापर्यंत 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान बहुतांश शेतकऱ्यांना प्राप्त झालेलं नाही। मग त्याही शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदानासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक मोठा निर्णय सरकार घेऊ शकतं। परंतु मित्रांनो, आता जवळपास जर सांगायचं जर झालं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाख रुपये माफ होणार आहेत। उर्वरित कर्ज शेतकऱ्यांना भरावं लागणार आहे। परंतु मित्रांनो, आता जर नवीन कर्जमाफीचा जर विषय सरकारने जर घेतला किंवा विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा जर विषयावर जर बोलले तर सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून कोणतं उत्तर दिलं जाईल हे सुद्धा तितकंच पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि हे तर महत्त्वाचं आहे की हे सध्याला चालू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन कर्जमाफीच्या विषयावर गाजणार आहे, हे तर 100% खरं आहे आणि गाजणारच आहे। परंतु विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून किंवा विरोधी पक्षनेते जे आहेत किंवा विरोधी आमदार जे आहेत त्यांच्या माध्यमातून काय भूमिका घेतली जाऊ शकते या कर्जमाफीच्या विषयावर, त्यांनी जर भूमिका घेतली आणि आपलं स्पष्ट जर मत कर्जमाफीच्या विषयावर जर सरकारला समजून दिलं तर सरकारही कर्जमाफीच्या विषयावर लक्ष आपलं घालेल आणि त्यानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होईल, अशा प्रकारची एक शक्यता वर्तवण्यात येत आहे। परंतु मित्रांनो, आता बघणं तितकंच अत्यंत महत्त्वाचं आहे। राज्याचं हे या चालू असलेल्या सरकारचं हे शेवटचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि शेवटचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळं येणाऱ्या आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर या सरकारने चालू असलेल्या सरकारने जर कर्जमाफीचा जर विषय जर धरला हाती आणि कर्जमाफी जर शेतकऱ्यांना दिली तर या कर्जमाफीचा फायदा या सरकारला होऊ शकतं। शेतकऱ्यांची मतं कर्जमाफ केल्यामुळं या सरकारला पडू शकतात। साहजिकच शेतकऱ्यांची जर कर्जमाफी जर केली तर शेतकरी या सरकारला मतदान करतील, पुन्हा सत्तेवर आणतील, अशा प्रकारची एक शक्यता वर्तवण्यात येत आहे। परंतु मित्रांनो, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण कोणकोणते निर्णय झाले अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसंदर्भात हे संपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।